महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र आणि रवींद्रची जोडी हिट ठरली। राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा विजयी झाला आहे। सर्वाधिक जागा जिंकत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मित्रपक्षापेक्षा जास्त जागा जिंकून भाजपने राज्यातील जनतेला आपला पाठिंबा असल्याचे सिद्ध केले आहे। हे देखील स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आजच्या राजकारणात नंबर 1 जोडी आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रभावी रणनीतीमुळे भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याची अनोखी हॅट्रिक साधली आहे। नोव्हेंबरमध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका, त्यानंतर जानेवारीमध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुका आणि आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत देवेंद्र आणि रवींद्र या प्रभावशाली राजकीय जोडीने अचूक निवडणूक नियोजन, मजबूत प्रचार यंत्रणा आणि स्थानिक संघटना आणि राज्य नेतृत्व यांच्यातील थेट संवाद आणि समन्वय याद्वारे भाजपसाठी एक सक्षम आणि मजबूत पक्ष यंत्रणा उभारली आहे। यामुळे स्थानिक नेतृत्वाला वरिष्ठ नेतृत्वाकडून संरक्षण मिळू शकले आणि शिस्तीचा दबाव जाणवू लागला। याचा सकारात्मक परिणाम असा झाला की पक्षाला अनेक ठिकाणी आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक विजय मिळाला। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे निसंशयपणे या यशाचे मुख्य शिल्पकार होते। रवींद्र चव्हाण हे एक सिद्ध निवडणूक नेते म्हणून ओळखले जातात। हे एक असे प्रदेशाध्यक्ष आहेत जे जमिनीवर उभे आहेत आणि कामगारांमध्ये राहतात। निवडणुकीत जबरदस्ती, लाच, जबरदस्ती आणि भेदभाव या आवश्यक साधनांचा वापर करताना ते कामगार आणि मतदारांना वैचारिक धाग्यांद्वारे जोडणारे नेतृत्व प्रदान करतात। म्हणूनच त्यांचे दिल्ली आणि नागपूर या दोन्ही सत्ता केंद्राशी जवळचे संबंध आहेत। त्यांना देवेंद्र फडणवीस यांचेही सातत्याने पाठबळ आणि सहकार्य मिळाले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।